मित्रहो, महाराष्ट्रातून राज्यसभेवर 7 नेते निवडून जाणार आहेत आणि खरं तर ही निवडणूक होणार आहे 16 तारखेला. पण ही निवडणूक आता घेण्याची गरज नाहीये, कारण बिनविरोधपणे हे 7ही लोकं राज्यसभेत पोहोचणार आहेत. कारण 8वा उमेदवार टाकण्यात आलेला नाहीये. त्यामुळे शरद पवार जे 6 दशकं या देशाचं आणि राज्याचं राजकारण करतायत, ते आपल्या नातवासोबतच राज्यसभेत पोहोचलेले आहेत. तर दुसरीकडे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये अनेक राजकीय आजोबांना अगदी शांत करत एक तरुण कार्यकर्ती, जी सावित्रीची लेक म्हणून राज्याच्या राजकारणात, समाजकारणात अ, अगदी काल परवापासून नव्हे, तर जवळपास 10 वर्ष जी सामाजिक घुसळीमध्ये आहे, त्या ज्योती वाघमारेला संधी देऊन शिंदेंनी एकाच मास्टर स्ट्रोकमध्ये अनेकांना घायाळ केलेलं आहे. शिंदेचा मास्टर स्ट्रोक काय आहे आणि पवारांसाठी सगळ्यांनीच रेड कार्पेट का टाकलंय, मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. नमस्कार मित्रहो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल, जे सतत निष्पक्ष आणि थेट, अचूक, बोल्ड आणि बिनधास्तपणे काम करतं, ते टाइम महाराष्ट्र. मित्रहो, शरद पवारांसाठी सगळ्याच पक्षांनी रेड कार्पेट टाकलं. कारण फेब्रुवारी 1967 पासून पवारांची संसदीय कारकीर्द सुरू झाली. आता सुद्धा जो फेब्रुवारीचा टप्पा पार पडलेला आहे आणि मार्चमध्ये आपण प्रवेश केलेला आहे. मार्च 2026. जवळपास 6 दशकं शरद पवार देशाचं, राज्याचं राजकारण करतायत. त्या पवारांना आता वयाच्या 86व्या वर्षी राज्यसभेमध्ये जाण्याची संधी देताना सगळ्याच पक्षांनी पवारांना अपशकुनी मांजर आडवं जाणार नाही, 8व्या उमेदवाराचं, याची व्यवस्था केलेली आहे. खरं तर शिवसेनेला पवारांना संधी द्यायची नव्हती, पण शिवसेनेला शेवटी मनवण्यामध्ये पवारांना यश आलं आणि त्यातही बाबांच्या कल्पवृक्ष कन्येला यश आलं. त्यामुळे सुप्रिया सुळे आज संध्याकाळी 6:30 वाजता मातोश्रीत जाऊन ठाकरे कुटुंबाचे आभार मानतील. अशाच पद्धतीत 2006 मध्ये ज्यावेळेला सुप्रिया सुळे राज्यसभेत पोहोचल्या होत्या, त्यावेळेला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपलीच मराठी मुलगी म्हणून तिला उमेदवार कोणताही आडकाठी आणणार नाही, शिवसेनेचा उमेदवार असणार नाही, अशा पद्धतीची व्यवस्था केली होती. आज उद्धव ठाकरेंनी सुद्धा त्याच पद्धतीत 20 वर्षानंतर शरद पवारांसाठी राज्यसभेमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा केलेला आहे. आता शरद पवारांनी आजपर्यंत काँग्रेसला वेळोवेळी नडण्यामध्ये धन्यता मानली आहे. काँग्रेसला नडायचं, आपलं एकूणच पॉलिटिकल व्हॅल्यू जे आहे, उपद्रव मूल्य जे आहे, ते वाढवायचं, असा पवारांचा गेल्या 60 दशकांपैकी बहुसंख्य वेळा असाच प्रयत्न राहिलेला आहे. आणि त्याच वेळेला मल्लिकार्जुन खरगे असतील किंवा वेणुगोपाल असतील, काँग्रेसचे प्रभारी आहेत रमेश चेन्नीथला असतील, या सगळ्यांनीच आता वयाच्या 86व्या वर्षी पवारांना विचलित करायचं नाही, त्यांना निराश करायचं नाही, यासाठी ह्या वेळची जी राज्यसभा आहे ती बिनविरोध करण्यासाठी पवारांना संधी दिलेली आहे. आता अर्थात पवार जेव्हा राज्यसभेत पोहोचणार आहेत, त्यावेळेला त्यांचा नातू पार्थ पवार हा सुद्धा राज्यसभेत पोहोचणार आहे. आणि त्यामुळे ही एक अनोखी गोष्ट घडणार आहे राज्यसभेच्या बाबतीत, की आजोबा आणि नातू एकाच वेळेला राज्यसभेत कामकाज करताना आपल्याला दिसणार आहेत. आता ही गोष्ट झाली पवारांची किंवा मवियाची. पण महायुतीत जर आपण पाहिलं, तर महायुतीमधून सुद्धा जे लोक राज्यसभेत पोहोचले आहेत, त्यामध्ये सगळ्यात पहिल्या क्रमांकावर कोण आहेत, तर राष्ट्रीय सचिव असलेले विनोद तावडे. राष्ट्रीय महासचिव आहेत ते भाजपचे आणि मुंबईतले आहेत, मराठी आहेत, कोकणाच्या लाल मातीतून येतात ते. त्यांना 6 वर्षापूर्वी सगळ्या बाजूने कोंडीत पकडण्याचा प्रयत्न राज्यातल्या तत्कालीन नेत्यांनी, भाजपच्या नेत्यांनीच केला होता. तेच तावडे त्यांचं तिकीट कापल्यानंतर दुसऱ्या दिवशी पक्षाच्या कामामध्ये, पक्षाच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये सहभागी झाले होते. तावडेंना यथावकाश दिल्लीत नेण्यात आलं आणि दिल्लीत जाऊन तावडेंनी जे काही केलं, त्यातूनच भाजपने बिहारमध्ये प्रचंड असं देदीप्यमान यश मिळवलं. आणि तेच तावडे, की ज्यांचं बोरिवली विधानसभा मतदारसंघातून तिकीट कापलं होतं, आज त्यांचा अर्ज भरण्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना उपस्थिती द्यावी लागते. इतकं राजकारण
हे विलक्षण आहे याची प्रचिती आज अनेकांना आली असेल. हे ज्यावेळेला भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये घडतंय, त्यावेळेला एकनाथ शिंदेंनी मारलेला फटका तर इतका नयनरम्य आहे, की त्यामुळे अनेक दुड्डाचार्यांचे, त्यांच्या पक्षातल्या दुड्डाचार्यांचे डोळेच पांढरे झालेत, की ज्योती वाघमारे ही सोलापूरमधली एक तरुणी, जी मागासवर्गीय कुटुंबात जन्माला आली आहे, जिचे वडील दलित पॅंथरच्या नामदेव ढसाळ्यांचे सहकारी होते, जिने स्वतः इंग्रजी आणि तेलुगूमध्ये डॉक्टरेट केलेली आहे, जी प्राध्यापिका राहिलेली आहे आणि पक्षाचं काम इमाने इतबारे केलं तर आपल्या पदरात काय पडतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे ज्योती वाघमारे यांना मिळालेली संधी आहे. या संधीसाठी कोण कोण प्रयत्नरत होते? तर आनंदराव अडसूळ जे माजी केंद्रीय मंत्री आहेत, गजानन कीर्तीकर जे माजी खासदार आहेत, राहुल शेवाळे जे पक्षाचे चाणक्य म्हणून काम करत असतात, पण मुंबई महानगरपालिकेमध्ये ते पक्षाला अपेक्षित असं यश देऊ शकले नाहीत, याचाही फटका त्यांना बसला. संजय निरुपम जे काँग्रेसचे खासदार होते, शिवसेनेचे खासदार होते आणि एक अनुभवी संसदपटू म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, त्यांनाही पक्षाने थोडंसं प्रतीक्षा करायला भाग पाडलेलं आहे. शायना एन-सी ज्या भाजप आणि शिवसेनेमध्ये तितक्याच ठळकपणे आणि लक्षणीय पद्धतीने राजकीय योगा करत असतात, त्यांना सुद्धा प्रतीक्षा यादीमध्ये थांबायला भाग पडलेले आहेत. ज्योती वाघमारेंना संधी देऊन एकनाथ शिंदे यांनी जे सोशल इंजिनिअरिंग आहे, त्यामध्ये एक महत्त्वाची भूमिका बजावायची कशी हे भाजपकडून शिकलेलं आहे आणि त्यामुळे संजय राऊत असतील किंवा उद्धव ठाकरे असतील, आदित्य ठाकरे असतील, यांच्यावरती संसदीय आणि सभ्य पद्धतीने टीका करताना अगदी पदर खोचून जर रणरागिणी व्हायची वेळ आली, तर ते होण्यासाठी सुद्धा ज्योती वाघमारे मागे पडलेल्या नाही आहेत आणि आपल्या पक्षाचं काम करत असताना इतर कोणताही व्यक्तिगत वाद किंवा पक्षाची कोणतीही वेगळी राजकीय दुकानदारी आपल्याला अडचणीची ठरणार नाही किंवा मसाला जे काही कार्यकर्ते असतात ते आपल्या बाजूने उभे राहून किंवा त्यांच्यासाठी काही करून आपल्याला विनाकारण पक्ष नेतृत्वाची खप्पामर्जी उडवून घ्यायला लागणार नाही, याची व्यवस्था करणाऱ्या ज्योती वाघमारेंना आज पक्षाने जी संधी दिलेली आहे ती पाहिल्यानंतर पक्षामध्ये असलेल्या अनेक ताई, दादा, काका, मामा या सगळ्यांनाच एकनाथ शिंदेंनी जो काही जमालगोटा दिलेला आहे त्याचं वर्णन करण्यासाठी शब्द नाहीयेत. कारण जेव्हापासून शिवसेनेच्या स्वतंत्र अशा एकनाथ शिंदे गटाची किंवा महासत्तांतराची जी काही सुरुवात झाली, ती पाहिल्यानंतर या पक्षातले अनेक मंत्री, अनेक वरिष्ठ नेते किंवा अनेक जाणते बुजुर्ग सहकारी हे एकनाथ शिंदे यांना बऱ्याच मोठ्या प्रमाणात हलक्यात घेत असताना इमोशनल ब्लॅकमेल करण्याची संधी जराही सोडत नाहीत आणि त्यामुळे पक्षाचा डोलारा पुढे नेताना कारण आता याच्यापेक्षा या निवडणुकांच्या नंतर 3 वर्षांनी निवडणुका होणार आहेत आणि त्यामुळे संघटन किती मजबूत करणं गरजेचं आहे हे विनोद तावडे यांच्याकडून शिकण्यासाठीच आता भाजपने जणू काही एकनाथ शिंदे यांना ज्योती वाघमारे यांना संधी देण्याचा कानमंत्र दिला असावा किंवा तो त्यांनी स्वतंत्र अंमलात आणला असावा किंवा एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र असलेल्या श्रीकांत शिंदे यांच्यासाठी दिल्लीत नरेश म्हस्के यांच्याबरोबर ज्योती वाघमारे असं जे काही एक वेगळं समीकरण नावारूपाला आणण्याचा प्रयत्न जो काही शिंदेंनी केलेला आहे तो पाहिल्यानंतर आत्ता एकनाथ शिंदे यांना फार लाईटली घेता येणार नाही असा संदेश आणि संकेत हाच महायुतीकडून दिला गेलाय एवढं या 7ही उमेदवारांकडे पाहिल्यानंतर लक्षात येतंय. भाजपच्या 2 जागांबद्दलची किंवा 2 नावांबद्दलची जी चर्चा आहे ही गेली 2 दिवस चालू आहे. त्यामध्ये धनगर समाजाचे रामराव वडकुते आणि नागपूरच्या माजी महापौर माया इवनाते यांचा जर आपण विचार केला तर ही सगळीच नावं आश्चर्यकारक आहेत. एवढं मात्र खरं अपवाद फक्त रामदास आठवलेंचा. रामदास आठवलेंनी त्यांच्या शैलीप्रमाणे मला आता भारताचा विकास करायचा आहे असं म्हटलेलं आहे. तिसऱ्यांदा त्यांना संधी मिळते. पण आता ते भारताचा विकास करतायत की स्वतःचा तिसऱ्यांदा विकास करून घेतायत? कारण रामदास आठवले हे स्वतःच्याच आणि
स्वतःच्याच राज्यसभेच्या खासदारकीच्या प्रेमात असतात. पक्ष संघटना याच्याकडे त्यांचं दुर्लक्ष झाल्याची टीका त्यांचे काही सहकारी खाजगीत करतात. पण प्रत्यक्षात मात्र जिथे आठवले उभे राहतात, त्यांच्या मागे जे काही 6-7 नेते आपल्याला दिसतात, हीच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाची संघटना असं आता एक जवळपास स्पष्ट झालेलं आहे. आणि त्यामुळे त्या आठवलेंना तिसऱ्यांदा राज्यसभेवर पाठवताना भाजपला फारसे काही प्रयास पडलेले नाही आहेत. कारण मतांचा कोटा आहे, पुरेशी मतं आहेत, पुरेसं संख्याबळ आहे. पण आता हे पुरेसं संख्याबळ येणाऱ्या काळामध्ये भाजप असो, आर-पी-आय असो, शिंदेची शिवसेना असो किंवा अजित पवारांची राष्ट्रवादी असो, या निवडणुकांनंतर किंवा या बिनविरोध झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीनंतर संघटनेसाठी कोण-कोण प्रयत्न करणार, याच्यावरच पुढच्या निवडणुकांची सूत्र आणि समीकरणं अवलंबून असणार आहेत. मित्रहो, ही बिनविरोध निवडणूक झाली किंवा ही संपूर्ण राज्यसभेची प्रक्रिया बिनविरोध पार पडली आणि पवारांना त्यांच्या नातवाबरोबर राज्यसभेत जायची संधी मिळते. शिंदेंनी ज्योती वाघमारेंना राज्यसभेत पाठवून अनेकांच्या बुडाखाली वणवा पेटवलाय. आपल्याला काय वाटतं या सगळ्या निवडीबद्दल आणि यातल्या उमेदवारांबद्दल, यात नव्या खासदारांबद्दल आपल्याला जे वाटतंय ते आपण या व्हिडिओच्या खाली असलेल्या इनबॉक्समध्ये जरूर लिहून कळवा. आपण कळवलेल्या मतांवरती माझा पुढचा व्हिडिओ येणार आहे. धन्यवाद.